आठवतंय का? कोणाला आठवत नाहीये तुम्ही सांगा, आठवण करून द्या, बरोबर आठवेल. सगळे बोलतील डायलॉग मागोमागे. एकदा रवी शास्त्री साळुंकेसाठी जोरदार टाळ्या. तू मागून बोल, मी लिपसिंग करतो. बरं लिपसिंग करायची दादा. बोलो बोलो. Dhoni finishes off in style. A magnificent strike in the crowd by the Indian captain. India lift the World Cup after 28 years. The party started in the dressing room, and it's the Indian captain who has played a magnificent knock in the night of the final. Yes. Okay, over to you, Mr. Salke. मित्रांनो, पाहिजे का तुला पोपट? ये इकडे, या बाजूला. आज TFL ची सांगता करायच्या अगोदर हॅलो 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 ऐका रे. TFL ची सांगता करण्याच्या अगोदर आपल्याला बक्षीस समारंभ जो आहे तो चालू करायच्या अगोदर आपल्याला, कारण आपल्याला थोडा वेळ लागणारच आहे, त्याच्या अगोदर जे स्कोअर आणि जे अंपायर आहेत त्यांना आपण एक टोकन ऑफ लव देऊन आपण त्यांचा सत्कार आणि त्यांचे आभार आपण मानणार आहोत. त्याच्या अगोदर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, पुन्हा एकदा देवाचे आभार. कोणालाही काही दुखापत न होता 120 जण या मैदानात सकाळी 9 वाजल्यापासून होते आणि देवाजवळ नेहमी तीच आपण प्रार्थना करत असतो, कोणाला काही दुखापत होऊ नये, एक खेळीमेळीचं वातावरण असणं आवश्यकता आहे. आणि असंच चांगल्या वातावरणामध्ये हा TFL 2025चा पूर्ण इव्हेंट संपन्न झालेला आहे. त्याच्यामुळे देवाचे शतशः आभार. अशीच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे, हे देवाजवळ नेहमी प्रार्थना आणि हेच मागणं. मित्रांनो, आपले जे आजचे जे अंपायर्स आहेत, एक मिस्टर नवेश आणि सत्यजित यांना मी इकडे आमंत्रित करतोय. प्लीज दानिश आणि विवेक सर जा प्लीज स्टेजवरती या. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. एक मिनिट. तालियां कम नहीं होनी चाहिए. शेरों के शेर दानिश परवेज. कसं वाटलं तुम्हाला पूर्ण टीम? तुम्ही खूपशे इव्हेंट म्हणजे तुम्ही ॲडव्हाइस केले होते किंवा तुम्ही अटेंड केलेले आहेत, पण हा इव्हेंट टीम साळुंके मग एवढा वेळ म्हणजे जवळपास 10 तास कसं वाटलं? म्हणजे एकंदर शिफ्टीचं प्रदर्शन किंवा काय वाटलं? टुर्नामेंट एकदम चांगली झाली, सगळ्यांनी कॉपरेट केलं. अशीच टुर्नामेंट आम्हाला अंपायरिंग करायला मजा येते. सगळ्यांनी कॉर्पोरेट केलं, एकदम मस्त टुर्नामेंट झाली. थँक्यू. काय सत्यजित काय बोलणार आहे? ओके चालेल. एक टोकन ऑफ लव, एक थँक्यू स्लिप आम्ही तुम्हाला फक्त देतोय. या ना इकडे. एक दोघांसाठी जोरदार टाळ्या होते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अंपायरसाठी. दिवसभर उभं राहून चांगले निर्णय त्यांनी आपल्याला दिलेले आहेत आजच्या या सामन्यांसाठी. पुन्हा एकदा आभार. तुम्ही सुद्धा टीम साळुंकेचे सदस्य झालेला आहात. जेव्हा आम्ही हाक मागू तेव्हा बिंदास्त यायचं. आणि मी लेडीजला मी सांगितलेलं आहे की असे इव्हेंट नेहमी आम्ही आणत राहू आम्ही. आणि अंपायरिंग आपले इनाऊफ असू दे का बाहेरचे असू दे, बाहेरचे असू दे का, मग तेच मग बाहेरचे म्हणतात, इनाऊफ नको. मग नक्कीच आम्ही तुम्हाला आमंत्रित करू. ओके, थँक्यू. नाही बस थँक्यू. इनाऊस लय त्रास देतात. थँक्यू. काय बोलायचं आहे? हो, एक प्लेयर येतोय. वा, गुड. त्याच्यानंतर मित्रांनो, एक रनची सुद्धा मिस्टेक कुठे न होता जो आपला जो स्कोअर गेली 3 वर्ष आहे, 3 वर्ष आहे, एक रनची पण कुठे चुकामुक होत नाही असा राहुल कुठे आहे? राहुल ये प्लीज. राहुलसाठी जो स्कोअर आहे आपल्याला, राहुलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एफर्ट्स तुम्ही आज दिवसभर स्कोर अचूक जो नेमलेला आहे त्याबद्दल आपले टीम साळुंकेच्या वतीने मनापासून आभार.
असेच सहकार्य कायम दरवर्षी राहू दे. राहुल 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 नाम तो सुना होगा. कुठे आहे तो साई? कुठे साई? कुठे? येस आहे मी इकडे. कुठे? इकडे हा बघा मागे. इकडे बसून काय करतो कॉमेंट? आता बसूनच करावं लागेल काय ते. का? अरे तुझं उभ्यानेच करण्याचं वय आहे अजून. हा मग ठीक आहे, बाकीच्याने ऐकू नका. इंटरव्ह्यू घे जा विनिंग. अच्छा अच्छा ओके चला चला. आता त्यांनी मला करायलाच सांगितलं तर करतो इंटरव्ह्यू. चला या उभं राहा. उभं करायला सांगतायत. दोघांचा इंटरव्ह्यू घेऊ दे. अरे उभं करायला सांगतायत, उभं राहा. नको हा हा येणार येणार. लेडीज फर्स्ट, तरी पण माणूस फर्स्ट महत्वाचा आहे आपला. मंदार दातारसाठी जोरदार टाळ्या. इकडे इकडे इकडे. कॅमेऱ्याची सवय नाही ना सरांना. ओके मंदार दातार विजयी संघाचे कोच आहेत आणि खूप खुश आहेत. एवढी स्माईल म्हणजे महिला संघ विकत घेताना पण नसेल तेवढी आज स्माईल आहे. ओके ओके कसं वाटतंय, काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय आणि माझ्या टीमवरती भरोसा होता, कारण भूषण होता, रुपेश होता, बाकीचे सगळे बॉल आठवतायत का? हा आलाही होता, बॉलर होता, विजय होता, रवी आपला भाईचा माणूस होता. त्यामुळे सगळे चांगले प्लेयर होते आणि कॉन्फिडंट होता की आम्ही जिंकणारच. इथे कोणी काही म्हटलं तरी आम्ही जिंकणारच. अच्छा मला वाटलं भूषण आणि रुपेश शिवाय तुला नावच माहित नाही दुसरी. महेश आलय आहे. अरे भाऊजी बोला, भाऊजी हात दाखव. पंकज आहे, आठवत आहेत का? मग हा मग ठीक आहे चालेल. आमचा लकी चॅम आहे, गेल्या वर्षी पण होता. 12 नावं सांगायची आहेत असं त्यांनी सांगितलंय. बरं ठीक आहे, थँक्यू. थँक्स अलॉट, थँक्स अलॉट. आपण बसून घ्यायचं आहे, थोड्या वेळाने परत बसायचं आहे. आत्ता बसून घ्या. चला विजयी संघ कोण आहे? कर्णधार या इकडे या कॅमेरा जवळ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टीम एंजल्स ना? एंजल्स. एंजल टीम पहिली TSPL 2025 महिला वुमन्स चॅम्पियनशिप आणि तुम्ही विजयी संघ आहात. काय भावना आहेत आपल्या आणि कसं वाटतंय 3 संघांमधून खेळून आपल्याला? खरं सांगू? खरंच सांगू? सांगायचंय. थांबा 1 मिनिट, गीताला बोलवतो. गीता हात ठेव. गीता, सगळ्यात जास्त मजा आम्हाला ह्या वर्षी आली आहे, हो की नाही टीम? गेली 5 वर्ष फक्त आम्ही स्टंपला बॅट लावून जात होतो. ह्या वर्षी आम्हाला आमची टीम म्हणजे मागच्या वर्षी होती पण 2च टीम होत्या. ह्या वर्षी 3 टीम झाल्या. आम्हाला खेळायला पण जास्त मिळालं आणि खेळताना आम्ही खूप एन्जॉय पण केला. थँक्यू सो मच अमोल सर, आमचे कोच यशवंत आणि जितू आणि विवेक, या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खेळून खेळून खोकला आला. खो खो खो. बसा या. उपविजेता संघ, उपविजेता संघ कुठे? उपविजेता संघ सरिता मॅडम या. सरिता मॅडमने आग्रह केला होता माझ्यासोबत की महिलांची वुमन चॅम्पियनशिप झाली पाहिजे आणि आज उपविजेता संघ आहे टीम क्वीन्स. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण पहिले आम्हाला खेळायला मिळालं ह्याच्यातच आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. अजून काय वाटतंय? सांगायला तर पाहिजेच. उपविजेता संघ. अजून असं वाटतं की मायाने मायाजाल टाकलं आणि बॅटिंग बोलायला लावलं मला. मी बॉलिंग बोलली असती तर ह्यांना हरवलं असतं. वा वा, हा जोश पाहिजे. पुढच्या वर्षीसाठी ठेवूया आपण. थँक्यू. अजून चला सुप्रिया मॅडम आपण सुद्धा यायचं या ठिकाणी. हा हा सगळे सगळे. सुप्रिया मॅडम 3रा संघ आणि थोडक्यासाठी का होईना पण हुकली आहे चॅम्पियनशिप. पण पुढच्या वर्षी मला वाटतं नक्कीच तुम्ही धमाल कराल. काय वाटतंय वुमन चॅम्पियनशिप बद्दल काय? आजची चॅम्पियनशिप खरंच खूप छान झाली. आमच्या टीमने अगदी 100% प्रयत्न केला होता, मेहनत केली होती. पण विनर टीमने 200% मेहनत केली आणि त्याचा रिझल्ट असा आहे की ते विनिंग झाले. आणि माझ्या टीमचं जे अपयश आहे त्याचं जे काही त्याचं श्रेय आहे ते मी घेते, कारण असं मला वाटतं. रिलॅक्स, कोणी रडायचं नाही, शपथ आहे तुम्हाला. बिलकुल रडायचं नाही. आणि ही वुमन चॅम्पियनशिप सरांनी अरेंज केली, आपल्यासाठी घेतली. ही ॲक्च्युली खूप मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. कारण अमोल सर
हां सरांनी आपल्या सगळ्यांना संधी दिली आणि आम्ही प्रॅक्टिसच्या निमित्ताने सगळ्या लेडी आपापलं म्हणजे सगळं घरातलं काम क्लेमचं काम किंवा ऑफिशियल सगळं वर्क आवरून सगळेजण आवडीने येत होत्या आणि त्यानिमित्ताने एक गेट टुगेदर व्हायचं आणि एक काय म्हणतात आपलं टेन्शनसुद्धा एकदम म्हणजे आपल्याला फ्रेश वाटत होतं, बॉन्डिंग होत होती. आणि खरंच सर यासाठी तुमचं किती कौतुक केलं तेवढं कमी आहे आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि ऑल द बेस्ट विनर टीम. थँक्यू, थँक्स अ लॉट सुप्रिया भोसले. आणि मी आता अशा व्यक्तीला बोलवणार आहे, अशा माणसाला बोलवणार आहे जो दिसायला अतिशय सुंदर आहे, हँडसम आहे, पृथ्वीवरती दुसरं कोणीच नसेल त्याच्यासारखं, आणि तो उपविजेता संघाचा आहे. सो कोण आहे तो तुम्ही ओळखायचा आहे. ऋतिक रोशनच्या अगोदर तोच येतो आणि ऋतिक रोशनच्या नंतर पण तोच येतो. कोण आहे उपविजेता संघाचा कोच? द हँडसम 18 वर्षाचा विलास निकम सर, या इकडे या इकडे. 18 वर्षाची चाल पाहिजे चालण्यात. येस येस, द हँडसम. काही शब्द बीप पण करावेसे वाटतात पण सर, उपविजेता संघ विलास निकमसाठी जोरदार टाळ्या. एवढ्या 115 रनचा स्कोर जेव्हा झाला पण त्याच्यात एक अख्खी ओव्हर हलवली या माणसाने आणि 3 विकेट घेऊन सुंदर अशी गोलंदाजी केली. काय वाटतंय? हा हाय, ओळखलं तुला. तू चिडलास ना थोडासा म्हणून डाऊन झालं. हाय 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 हाय. नाही, खूप सकाळपासून खूप छान वातावरण. आणि पहिली गोष्ट म्हणजे आज क्लेमचा कोणाचा फोन आला नाही, म्हणजे पूर्ण ट्रेस फ्री, एकदम ट्रेस फ्री. हा, नाही तर काय क्लेम आला की आपल्याला ट्रेस येतो. आणि आपल्याकडे क्लेम आले असतील पण क्लेम स्मूथ झाले. या स्मूथ झाले, बघितलं, झाले, सेटल झाले. होऊ द्या. नाही, येस. कसं वाटतंय टुर्नामेंट कशी झाली? आणि तुम्ही इकडे टुर्नामेंट खूप छान झाली. थोडासा रुपेशच भारी पडला आम्हाला, थोडासा जास्त नाही. एक रुपेशला मायनस केला तर आम्ही विन होतो, काय जितो आहे ना. हा पण ठीक आहे. फर्स्ट टाइम 7 वर्षामध्ये आलो त्याचा खूप आनंद आहे. कारण माझी टीम सेमीफायनलला येता बाहेर, मग शेवटपर्यंत इथे बसा, काय पर्याय पण नाही, सगळ्यांना बसावं लागतं. कारण आपला नियम आहे, जोपर्यंत पूर्ण सामने होत नाही तोपर्यंत बसावं लागतं. खरोखर छान पूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांनी आपापले कला कौशल्य दाखवलं. त्याला हारणं हा आपला, चला कोणतरी जिंकणार तेव्हा कोणतरी हारणार, हा स्वाभाविक आहे. पण आपला ज्या ट्रॉफी आहे ते आपल्या टीम सालुंक्यामध्येच राहणार आहेत, तो मोठा आनंद आहे. कारण या बाहेर जाणार नाही, आपल्या फॅमिलीमध्येच आपल्या घरामध्येच त्या राहणार आहेत. चला आता सेमीफायनल लावलो आहे. पुढच्या वर्षी आता भूषण आणि रुपेश वेगवेगळे होणार आहेत असं अनाऊन्समेंट पण झालेली आहे, है ना. डिवोर्स झाला, सरांनी डिवोर्स करून टाकला. हा हा, नाही खरोखर, कारण ते एक हाती तो घेऊन जातो. ते थोडंसं वयामध्ये परत तो तरुण आहे आणि रोज प्रॅक्टिस करतो. आम्ही प्रॅक्टिसला पण येत नव्हतो. पण ठीक आहे, हार ही हारच आहे, जितला तो त्याची जितच आहे. त्यामुळे त्याची कंपनीनं आपलीच टीम जिंकलेली आहे. पुढच्या वर्षी, ह्याच वर्षी, ह्या दिवसात अशा ठिकाणी भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण नोंद घ्यायची. सगळ्यात महत्वाचं ते म्हणाले की 7 वर्षांनंतर ते उपविजेता झालेत, म्हणजे तेव्हा ते 10 वर्षाचे होते. ही नोंद आपण घ्यायची आहे सगळ्यांनी. आज 17 वर्षाचा तरुण. मी आता विनंती करतो विनर कॅप्टन भूषण आंबेकर आपण या ठिकाणी यायचंय आणि आता जे उत्तर दिलं त्याला प्रत्युत्तर आपण द्यायचंय. हा, मग ठीक आहे. प्रत्युत्तर नाही, चांगलंच म्हणाले ते. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू अमोल साळुंके सर फॉर अरेंजिंग दिस ब्युटिफुल TSPL इव्हेंट, ज्याची आम्ही वर्षभर वाट बघत असतो. भले कोणी असो टीममध्ये, आज रुपेश आला नशिबाने तर ठीकच आहे. चिट्ट्या उडून आलाय हे सगळ्यांना सांगून पुन्हा एकदा सांगतो की चिट्ट्या उडूनच प्लेयर येतात. चिट्ट्या उडल्या आणि आपण चिट्ट्या झालो. आता ते तुम्ही चिट्ट्या झाले ते माहित नाही आम्हाला कसे. आणि ओके कॅरी ऑन, लेट्स कॅरी ऑन. चिट्ट्या उचलताना पण मी सर्वात लास्टला चिट्टी उचलत होतो. मंदार सर, आपलं ठरलं की लास्टच्या चिट्ट्याच उचलायच्या, सगळ्यांना उचलू दे आधी. पण आता तर सगळे आपले आधी उचलेत तर काय आपण लास्टलाच करतो ना. त्यामुळे आलं नशिबाने तर काय हरकत नाही. असं Yes. आभार प्रदर्शन आहे. काही गोष्टी जुळून येतात ना. आता काय आल्या, आपण आता 7 वर्षानंतर पहिल्यांदा आलाय. म्हणजे मला असं वाटतंय टुर्नामेंट पण आपलं हे 7वं वर्ष आहे. आणि मला असं वाटतंय की योगायोगाने 7 हा आकडा कायम दिसतोय आपल्याला. मला वाटतं 7 पे 7 पण कम्प्लीट होईल असं दिसतंय आपल्याला, है ना.
आणि नक्कीच करू आपण तो सत्तेपेच. आता टुर्नामेंटच्या बद्दल झालं तर मला खूप चांगली टीम मिळाली, चांगलं कोऑर्डिनेशन होतं, इतरही टीम चांगल्याच खेळल्या सगळ्या. थोडंसं वरचढ क्रिकेट म्हटलं की थोडं असतंच, एका साईडने वन साईड असतो, खेळून गेला रुपेश, त्याने तो पण खूप वर्षांतर खेळलाय, कारण त्याची सुद्धा फर्स्ट ट्रॉफी आहे ही, फर्स्ट फायनलची ट्रॉफी आहे त्याची. तो एवढा चांगला खेळतोय पण त्याला सुद्धा फर्स्ट टाइम मिळते ट्रॉफी. त्याच्यातले 6-7 जणांना पहिल्यांदाच ट्रॉफी मिळते फर्स्ट टाइम, फक्त मीच सेकंड टाइम आहे. सो पुन्हा एकदा अभिनंदन टीमचं आणि इतरही टीमचं अभिनंदन की ह्या इतर टीम नसत्या तर आम्ही फायनल पण नसतो जिंकलो. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तेवढा टफ कॉम्पिटिशन ठेवलीत त्यामुळे पुढे आम्ही खेळू शकलो आणि खूप चांगले परफॉर्मन्स पाहायला मिळाले, म्हणजे खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे. नॉट इवन बॉईज, मी तर गर्ल्समध्ये पण बोलेन, गर्ल्समध्ये इम्प्रूव्हमेंट खतरनाक आहे. म्हणजे गेल्या वर्षी अक्षरशः ज्या पद्धतीने बॉल पकडापकडीपासून जी होती, आता यावेळेला तर तुम्ही खूप शार्प झाल्यात. पुढच्या वर्षी मला वाटतं 3च्या इथे पण 6 टीम होऊ शकतात, काय सांगता येत नाही. पण मे बी मग सर क्रायटेरिया पण वाढवतील बिझनेस करायचा, कारण जर त्यांनी जर क्रायटेरिया वाढवला तर मग कदाचित पुन्हा 3च टीम राहतील, असं पण होऊ शकतं. सो थँक्यू व्हेरी मच. खूप चांगले खेळलात सगळे आणि सगळं कोच आणि सगळ्या कॅप्टन्सचे आभार आणि अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू साई. थँक्यू. सरांचं मन मोठं आहे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी आता विनंती करतो उपविजेता संघाचे कर्णधार जितेंद्र राठोड यांना, आपण यायचंय आजची टुर्नामेंट उपविजेता आणि आपल्या सर्वांबद्दल काय सांगायचं, आणि तुम्ही कोच सुद्धा होते. ओके, थँक्यू. पहिले तर खरंच मी फॉर्च्युनेट आहे. मी मगाशी पण म्हणालो, लेडीजला एक टीम मी कोच केली आणि ती टीम फायनलला आली आणि मी ज्या टीममध्ये खेळलो ती पण टीम फायनलला होती. फायनल क्रॉस करू शकलो नाही आणि मला असं वाटतं इथे मीच आहे जे सर्वात जास्त फायनल मी हरलोय. पण डेफिनेटली पुढच्या वर्षी आय विल ट्राय टू सी की मी फायनल जिंकणार. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. स्टार ऑफ द डे आपण बोलूया. रुपेश इकडे ये. अरे काय वगैरे करू नकोस, ये इकडे. पुढच्या वर्षी कॅप्टन पदी तुझी वर्णी झाली आहे, जोरदार टाळ्या. फायनल जिंकलेला आहे, कप जिंकलेला आहे. सगळ्यांना वाटतं वन साइड आहे. ठीक आहे, बोलू दे वन साइड आहे, पण एवढ्या सगळ्या वर्षात सुद्धा आज तू फायनल जिंकलायस. सो हे तुझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि वन साइड होण्यासाठी तू काय काय केलंस हे सुद्धा त्यांना सांग. ॲक्च्युली मी हे 7वं वर्ष आहे माझं. 7व्या वर्षामध्ये पहिल्यांदा मी फायनल जिंकले. भूषण सरांना पण बोललेलो की आपण यावर्षी फायनल जिंकायचंच आहे म्हणून, कारण भूषण सरां आमची टीम पण चांगली होती आणि भूषण सर असताना योगिता थांब जरा. आणि भूषण सर असताना तर म्हटलं काय आपण जिंकूच तसं पण एवढंच, बाकी काय नाही. भूषण सर पण असंच बोलले, रुपेश असेल तर जिंकूच आपण. आणि गेल्या वर्षी इकडे होतो मी, गेल्या वर्षी मला एक पण ट्रॉफी नाही, काहीच नव्हतं गेल्या वर्षी. आम्ही त्याच मुद्द्याकडे येतोय की तू जो वन साइड वाटतोय सगळ्यांना, हे वर्षभर तू काय करतोस याची पण कल्पना दे. नाही, मी सकाळी आम्ही सेंटरला खेळायला जातो ओरमने, रोज सकाळी प्रॅक्टिस असते 7 ते 9 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे रोज टचमध्ये असल्यामुळे बॅटिंग चांगली होणारच तसं. सो दॅट मीन्स प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, आपण असं म्हणूया. आणि प्रॅक्टिस केल्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. हे तुमच्या 3 टीमसाठी तर सांगू शकतो, कारण गेले काही दिवस तुम्ही प्रॅक्टिस करताय आणि तुमचा परफॉर्मन्स तुम्ही आज बघितला असेल आणि गेल्या वर्षी काय होता. सो कदाचित पुढच्या वर्षी अजूनही दिग्गजपणे खेळतील. सो स्टार ऑफ द प्लेयर साठी जोरदार टाळ्या रुपेश पवार. थँक्यू. अजून काही बोलायचं रुपेश? ओके, आता कोणाचा नंबर लावूया आपण? योगिता. अच्छा, थांबा. स्वाती आणि अपर्णा या लवकर इकडे. स्वाती उर्फ रोहित शर्मा आणि अपर्णा उर्फ संजय बांगर. जोरदार टाळ्या दोघींसाठी. तानलाय, हानलाय, मारलाय, झोडलाय. या इकडे. एक मैच हल्की फसली अपर्णाची. कैसा लग रहा है TSPL में, और ये जो वुमेन्स चैंपियनशिप रखा था और आपने जो धमाल किया है, क्या आप कहेंगे आप इसके बारे में? थांब घेणार मराठीत बाजूले. हा बोलिये. मराठी तर मराठी, हिंदी तर हिंदी. हा माझा फर्स्ट इयर आहे. अरे जबरदस्त. ते थांब, मनसेवाले आले होते, त्यांना पाठवतो परत. जा. ओके. हा माझा फर्स्ट इयर आहे. मला खूप मजा आली आहे. सगळ्यांशी मिळून म्हणजे खेळणं हे इम्पॉर्टंट आहे.
अच्छा ठीक आहे. एक मिनटं छान बोलते म्हणजे काय, अरे ती कोकणातलीच आहे, कोकणातली आहे ती, पूर्ण तिचा जन्म इथेच झालेला आहे गोव्याला, रायगडमधलीच आहे ती. आणि मग नंतर हे तिचे मिस्टर इकडे आलेले आहेत, तर मिस्टरांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ओके गुड चल बोल. बोला किंवा बोलिए. ये मेरा फर्स्ट ईयर था, मुझे लगा नहीं था कि ऐसा मतलब बहुत खुशी हो रही है आप लोगों के साथ खेल करके. रोना नहीं, बिल्कुल रोना नहीं. ओके बोलिए बोलिए. बहुत अच्छा लग रहा है आप लोगों के साथ खेल के, बस इतना ही बोलना चाहती हूँ. ओके थँक्यू. अपर्णा मॅडम. पहिले तर साळुंके सरांचं खूप आभार की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी उत्सुक केलं आणि आम्हाला ही संधी दिली. दुसरी गोष्ट अशी की आज म्हणजे लास्ट इयरचा माझा जो गेम होता, तर आज जवळजवळ 240 डोळे माझ्याकडे बघत होते. त्यामुळे प्रेशर खूप होतं. त्यातूनही माझ्या टीमने मला खूप सपोर्ट केला. पहिली मॅच जी आमची विनिंग टीम होती, त्यांची फिल्डिंग, त्यांची बॉलिंग ही खूप सुपर झाली होती, जी गेल्या वर्षी नव्हती. आणि ह्या वर्षी ते खूप जिद्दीने खेळले. माझी टीम ही त्याच जिद्दीने खेळली. पण नेक्स्ट इयर सांगते, पुढची ट्रॉफी माझीच असेल, माझ्याच टीमची असेल. ओ दॅट्स द स्पिरिट. आणि थँक्यू. थँक्स अ लॉट. आणि आता जबाबदारी वाढलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना पिकनिकला पण यायचं आहे. हॅलो रोहित शर्मा, पिकनिक को भी आना है, पिकनिकला पण यायचं आहे सगळ्यांनी क्वालिफाय होऊन. आणि आता एक शेवटचं आणि त्यानंतर मी हँडओव्हर करीन विजेता महिला संघाचे कोच यशवंत पवार. आपण या ठिकाणी काय म्हणायचंय? थँक्यू माय टीम. अमोल मुजुमदार असं तुम्हाला नाव ठेवण्यात आलं. माझ्या टीमचं एकच होतं की तू सगळं ठरव, फक्त आपल्याला जिंकायचंय. त्यामुळे जे काय डिसिजन होते सगळे माझेच होते, सगळे डिसिजन त्यांनी, आणि माझं सगळं मी सांगितलेलं ते फॉलो केलेलं, म्हणून आम्ही जिंकलेलो आहे. ओके. आणि एकंदरीत ह्या वुमन्स चॅम्पियनशिप बद्दल आणि आजच्या या TSPL बद्दल आपण स्वतः या ठिकाणी होता, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीची याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का प्रत्येक खेळाडूकडून? या वर्षी त्यांची जी प्रॅक्टिस मॅचेस झालेल्या त्या खूप झालेल्या. लास्ट इयरला आय थिंक 1-2च प्रॅक्टिस झालेल्या होत्या. ह्यावेळी प्रत्येक आठवड्याला होती, तर प्रत्येक आठवड्याला बरेच लेडीज होत्याच. आणि आता जर बघाल तर सगळ्यांनीच चांगली प्रॅक्टिसमधनं फिल्डिंग केलेली आहे, बॉलिंग केलेली आहे, बॅटिंग पण खूप सुधारलेली आहे. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांचा परफॉर्मन्स हा चांगलाच होता. ऑल टीम्स मधला सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला होता. येस थँक्यू. थँक्स अ लॉट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट तेजस मनेरीकर, प्लीज या ठिकाणी या. हा तेच सांगतो. तेजस मनेरीकर, टुर्नामेंट रेफरी तेजस मनेरीकर आणि यशवंत पवार होते. त्यापैकी तेजस मनेरीकर टुर्नामेंट रेफरी होतात. आपण मागच्या वर्षीची TSPL 2024 पुरुष आणि महिला आणि या वर्षीची TSPL 2025 पुरुष आणि महिला खेळाडूंमध्ये तुम्हाला काय बदल दिसला? थोडीशी प्रोफेशनॅलिटी वाटली का? कसे खेळले आणि एकंदरीत काय म्हणायचंय? 101% सगळे प्रोफेशनलीच खेळले. त्याच्यामध्ये लेडीज असतील किंवा जेंट्स असतील दोन्ही. त्याच्यामध्ये मेन खास करून मी फिमेल यांचं मी टीमचं हे करीन की बाबा त्यांनी प्रोफेशनली सगळं सांभाळलं आणि खेळले पण चांगले ॲक्च्युअल सगळेजण मिळून. कारण काही न भांडता, काही कोणाला काही न लागता, काही इजा वगैरे काही झाली नाही कोणालाच. त्यामुळे सगळं उलट टुर्नामेंट उलट सगळी छान झाली. तुला नाही बोलल्या? नाही सदाचा सदाचं नाव का घेतलं? मी सदाला बोललोच नाही. केलंच ना तिकडे. येस ओके नाही ऑल. थँक्स अ लॉट. दॅट्स तेजस मनेरीकर फॉर अस. आणि लास्ट सरांची विनंती आणि आपल्या सर्वांची विनंती, TSPL कमिशनर जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया कीर्ति कुमार पटेल. कीर्तिभाई, TSPL 2025. सबसे पहले तो मैं अमोल सर का धन्यवाद करना चाहूँगा क्योंकि हमें ये प्लेटफॉर्म दिया क्रिकेट का. अगर सपने अगर देखेंगे तो यहाँ से सपने शुरू होते हैं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परत सांगायला सांगू का? फिर से कहिए. मैं सर का तहे दिल से धन्यवाद करना चाहूँगा क्योंकि हमें एक सपने की राह दिखाने वाला अमोल सर है.
आज हम लोग क्रिकेट मैच खेलते हैं, अगर समझो मैंने लाइव अगर किसी को मेरे ऑफिस स्टाफ में जाके भी मेरा स्टाफ को दिखाया कि देखो हम लोग अभी आईपीएल यूट्यूब पे लाइव टेलीकास्ट हो रहा है, ये जो नज़ारा है ना, ये देखने के बाद में हर एक के दिल में लगता है कि हम भी क्रिकेट खेलना चाहिए। तो पहले आई लव क्रिकेट है ना, क्रिकेट के बाद में क्या आएगा, हमारा सपने कब पूरे होंगे। बहुत सारा प्रयास जब हम मिलके करते हैं, टीम जिताने के लिए जो करते हैं, वही मेरी टीम सालुंगे के लिए भी करना पड़ेगा। आप मंजूर है मेरे साथ? आवाज नहीं आई। तो क्रिकेट में एक दूसरे की बॉन्डिंग होती है ना। बहुत सारे ऐसे मुझे भी फील होता है कि अगर मैं भी क्रिकेट खेलता, लेकिन मैं फिजिकल कंडीशन मेरी जो इस हिसाब से मुझे परमिशन तो दे रहा है, मेरा दिल करता है क्रिकेट खेलने के लिए, लेकिन मुझे बहुत सारे रिस्ट्रिक्शन मुझे मेरे घर से है। मैं मैदान में आऊँ तो भी मुझे चिल्ला, आज सुबह मेरे साथ लड़ाई हुई है कि आज जाना क्यों है, आपको क्रिकेट खेलना है तो जाना क्यों है, लेकिन मैंने क्या बोला, आई लव। तो अगले साल हम ऐसा एक प्रयास करेंगे, वापस ये जो है ना ये रो पीछे ये कम से कम डबल हो जानी चाहिए, टीम बढ़नी चाहिए हमारी। और सब लोगों का आपके साथ में जो भी आते हैं उनको क्रिकेट के बारे में या हमारी बॉन्डिंग के बारे में ये सब कुछ आप उजागर करो, ऑटोमेटिक वो फिर अगले साल पार्टिसिपेंट बन के आएंगे, फिर क्रिकेट खेलेंगे। सुपर, थँक्यू कीर्तीबाई, आप बैठिये। आणि पुढील सूत्र कार्यक्रमाची मी हँडओव्हर करतोय रवी शास्त्री साळुंके यांना। अमोल साळुंकेच नाव चांगलं आहे। अमोल साळुंकेमध्ये जो आपलेपणा आहे तो रवी शास्त्रीमध्ये नाही आहे। हां बरोबर ना, दम आहे। ओके मित्रांनो, कारण हा पूर्ण इव्हेंट होता, हा इव्हेंट एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, याच्यामध्ये पूर्ण सगळ्यांची साथ असणं आवश्यकता असते आणि ती साथ आपल्याला लाभते, आपल्याला ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर याच्यातलं पहिलं नाव मी घेईन जे यूट्यूबवाल्या युबीसी लाईव्ह सतीश गोसावी। एक मिनिट, कोणी येऊ शकता इथे? सतीश गोसावी आपण पुढे यायचं। लाईव्ह नंतर डीजे वाले अनिरुद्ध पाठारे, डीजे अनिरुद्ध येऊ शकतो इकडे प्लीज। त्याच्यानंतर आपले फोटोग्राफर उमेश प्लीज। उमेशला पिकनिकला यायचंय सर, कोणाचे 1.25 लाख द्यायचे आहेत का? डीजे वाले हे आमच्या लेडीजला तुम्हाला बघायचं आहे कोण होते डीजे वाले, हे बघा हे आहेत ते। इकडे या ना, इकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। यूट्यूब डीजे आणि यूट्यूब नाव यूट्यूब लाईव्ह चे युबीसी लाईव्ह इव्हेंट से सतीश गोसावी सर सतीश गोस्वामी आणि आमचे लाडके फोटोग्राफर उमेश मयेकर। उमेश मयेकर आणि यांचं नाव डीजे अनिरुद्ध आणि तुम्ही सगळे आपल्या टीम साळुंकेचे सदस्य झालेले आहातच। नंतर आता कोणतरी बोललं की पिकनिकला पण या फोटोग्राफरला घेऊन जाऊया, म्हणजे पिकनिकला कुठे आमचं एक स्वप्न आहे ते पण रीलचं पॅकेज पण चालेल। म्हणजे आता ते ह्याच्यावर डील झालंय, म्हणजे तुला आम्ही घेऊन जाणार बरोबर। नंतर डीजे आता इव्हेंट आमचे वाढणार आहेत, तर तू आता फिक्स झालेला आहे। यूट्यूब आता आम्हाला ती आता सवय झालेली आहे, कारण फक्त ठाण्यामध्ये प्रसिद्ध नाही आहे, भारतामध्ये नाही आहे, आम्हाला जगभर आम्हाला प्रसिद्धी आम्हाला पाहिजे आणि तूच देऊ शकतो ती। ओके गुड, होऊ शकतं। आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचे आपण आभार मानूया। बोला नाही आहे ना, नाही ते जीबी बीबी ते 1000 GB वगैरे नाही, ते 2-3 हजार GB वगैरे घेऊन ये। नाही, सगळ्या महिलांनी मिळून 1.25 लाख करायचा विचार केलाय त्यांच्यासाठी, सो तो एक्स्ट्रा 1.25 लाख येतील, मग त्यांची एंट्री होईलच। टीम साळुंके कडून एकदा जोरदार टाळ्या या तिघांसाठी। जोरदार टाळ्या मंडळी, जोरदार। बिनी आहे का कुठे? ब्रिजेश भाई, येस थँक्यू, थँक्स अ लॉट। ब्रिजेश एवढा खुश आहे की इतक्या लवकर टूर्नामेंट कशी संपली, तो त्या आनंदात आहे कुठेतरी आहे। ब्रिजेश इकडे। बिनी इतना खुश है कि आज उसकी खुशी का यही नहीं है। आ जाओ बिनी भाई जल्दी। मित्रांनो, हा सगळं तुम्हाला माहीतच असेल
की गेली 3-4 वर्ष हा आपल्या टीम साळुंकेचाच आहे, कारण तो टी शर्ट सुद्धा टीम साळुंकेचाच असतो याच्या अंगावरती. आणि एक आपल्यामध्ये खासियत आहे, ज्याला आपण भेटतो त्याला आपण आपले करून घेतो आपण. तर हा एक आपलाच आहे माणूस. तर बिनी खूप खूप धन्यवाद. आणि हे सगळं काही केलेलं आहे आणि जसं आम्हाला जसं पाहिजे असतं की मापामध्ये सगळं सगळं ते त्याने अगदी काटेकोर आणि ती सवय झालेली आहे. आपल्याला जे पाहिजे ते तो देतोच. तर एकदा बिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बिनी, थँक्यू व्हेरी मच डिअर. थँक्यू 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 बिनी. इथे भूषण सर फक्त बिनीचा एक अभिनय करणार आहेत. आजचा बिनी वेगळा आणि मागच्या वर्षीचा बिनी. बिनी कसा होता? चला चला लवकर निघा, चला टाइम झाला. आणि काय नाही सर बघ, अरे बघ ना हे काय काय चाललंय. चावला निघा, मला बुकिंग आहे माझी. पण सरांनी त्याचा विचार करून कार्यक्रम लवकर संपवला. येस सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. मित्रांनो, 2-3 गोष्टी. TFL झालेला आहे. आता मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जसा टीम साळुंकेचा टी शर्ट अंगावरती आहे असंच टीम साळुंकेचं जे विंटर जॅकेट आहे ते सुद्धा तुमच्या अंगावरती दिसलंच पाहिजे. कितीला आहे ते? 75,000 प्रत्येकाचा प्रीमियम येणं अपेक्षितच आहे. किती दिवस बाकी आहेत? 15 दिवस मोजून बाकी आहेत. वर्षा, नीलम, त्याच्यानंतरचा कुठला? पिकनिक. मी जे नवीन जे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो, स्वाती शर्मा, ये पिकनिक जो होती है ना, यहाँ पे जब सब लोग जब पढ़ो उसका एक क्या कैप्शन क्या है, जो पिकनिक गया मतलब क्या? स्टैंडर्ड ना, स्टैंडर्ड ऑलरेडी तुमचं मोठंच आहे. बिजनेस, आप एक स्टेप आप बिजनेस में ऊपर आ जाते हो. जो पिकनिक गया समझो लेवल अप हो गया. डेफिनेटली दोस्तों मैं ये बोलूंगा, जो पिकनिक आएगा डेफिनेटली इंदे महेश सुतार एकदा पिकनिक आके तो देखो. हाँ विलास, सचिन, आता तू पाहिजे आम्हाला. ओके. तर मित्रांनो, प्रत्येकाची नावं घेत बसत नाहीये मी. तर प्लीज पिकनिकला मोठ्या संख्येने जाऊया आपण. कारण मी जे हॉटेल जो रिसॉर्ट बघितलेला आहे तिथे 100 लोकांची कॅपॅसिटी आहे. 100. आणि मला माहिती आहे 100 क्वालिफाय होंगे. विवेक, होंगे ना? यस यस, थँक्यू. त्याच्यानंतरचं एक इवेंट किंवा एक जो एक लेवल अप होने के लिए आपको हेल्प होगा, वो मैं सेमिनार या उसको आप सेशन बोलो, ट्रेनिंग सेशन 19 तारीख फ्राइडे को मैंने रखा है. मैक्सिमम लोगों ने उसमें रजिस्ट्रेशन करके लिया हुआ है. लेकिन जिन्होंने नहीं किया होगा, अमय वैद्य, डेफिनेटली दोस्तों मैं सामने से भी बहुत जन को कॉल कर रहा हूँ कि आप आइए. मैं ऐसे छोटे मोटे ट्रेनिंग जब बताए तब मैं आपको कॉल नहीं करता हूँ, लेकिन यहाँ पे 3-4 घंटे का जो सेशन होगा आपका टर्निंग पॉइंट होगा. देखने का नजरिया थोड़ा बहुत चेंज होगा. उसमें हम लोगों ने जो सब्जेक्ट जो चुने हुए हैं डेफिनेटली आपको हेल्प करेंगे ही. तो 19 तारीख को 2:30 को आपको दोस्ती विहार में जो पहला जिधर होता था उधर भी अपन ने अरेंज किया है. आणि उसके बाद में मीटिंग फॉलोड बाय डिनर. डिनर में मार्गशीर्ष महीना खत्म होने जा रहा है. मार्गशीर्ष महीना संपतोय. हाँ, तर त्याच्यानंतर अरे संपतोय बे बाबा, हे नाही काय, नाही नाही चुप, संपतोय. आता आता इथे सर मार्गशीर्ष म्हणजे काय? हा बरोबर, हे सही आहे. आपण मार्केटिंग मध्ये आहोत, तर ते एकदा हद्द पार केली म्हणजे ते माहिती ना ते डायलॉग माझा, की घर जे आपलं असतं ते पवित्र ठेवायचं असतं. आपण मंदिरामध्ये एखाद्या वेळेस आपण काहीतरी नॉनव्हेज वगैरे खाऊन जाऊ शकतो, पण मंदिरामध्ये आपण काय बनवू शकत नाही नॉनव्हेज, आहे ना? असंच असतं ना? तर हे पण असंच करायचं असतं. कुठे बाहेर गेल्यानंतर नॉनव्हेज खाल्लं तरी चालतं. ओके, चलो ओके. तर त्या दिवशी आपण नॉनव्हेज पण ठेवलेलं आहे खास. तर 19 तारखेला कुणी केलं नसेल रजिस्ट्रेशन तर रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याच्यानंतर आज आपल्याकडे आपले असिस्टंट झोनल मॅनेजर आलेले आहेत, दानिश सर. तर दानिश सरांकडून दोन वाक्य की सर थोडासा कुछ तो
100 एजेंट्स है. क्या क्या? हॅलो हाँ 2 वाक्य. ओके. सगळे मिळून बोलणार. इर्शाद. खूप खूप छान. वा, जबरदस्त. सो थैंक यू सो मच अमोल जी. सबसे पहले जोरदार तालियां आप सब लोगों के लिए. जोरदार बजाओ ना यार. क्या हो गया, थक गए? अभी म्यूजिक चलेगा तो सब खड़े हो जाएंगे. ओके. सो पिछले 7-8 साल से जो TSPL चल रहा है, ये TSPL ने ना काफी सारे लोगों को करीब लेकर के आ गया. मतलब एक यूनिटी जो है ना इस तरीके से बांध दी है इस TSPL ने कि सभी लोग जो है ना एक दूसरे को सपोर्ट करते हैं, एक दूसरे के साथ में खेलते हैं. और जो पैशन दिखता है ये गेम में, मतलब कैसा हो गया है कि एक तो क्रिकेट जो टीवी पे चलता है, एक्चुअल में देखा जाए तो दिस TSPL इज एज गुड एज दैट. वो जो पूरे वर्ल्ड में लाइव चलता है तो ये भी लाइव IPL की तरह ही जो है ना वो हो गया है. जिस हिसाब से आप लोग पार्टिसिपेट करते हो, टर्फ को जो है ना आप डेकोरेट करते हो, जहां सब जगह बैनर्स वगैरह लगे हुए हैं, मतलब बहुत अच्छा जो है ना लगता है. जैसे आप TSPL में पार्टिसिपेट करते हो, क्या हो गया? सोच रहा है कुछ? क्या हुआ? केस हो गया ना तेरा? तो हंस ना. उदास क्यों बैठा हुआ है? वो सोच रहा है मैं CO क्लब कैसे करूं. सो हाँ, अटका है कहीं, कुछ अटका है तो बता. अरे पूछ रहा हूं, कहीं कुछ अटका है तो बता दे. आ गया ना? हो गया ना? मिल गया ना? तो हंस ना. क्या 18% के ऊपर और भी बहुत कुछ है. सोच बदलो तो दुनिया बदलेगी. रुको रुको, सोच बदलो तो दुनिया बदलेगी. इरशाद अभी लास्ट में बोलूंगा मैं, एक अच्छा सा 3-4 लाइन निकाल करके रखा है. सो जिस तरीके से आप पार्टिसिपेट करते हो ना क्रिकेट में, जो पैशन आप दिखाते हो ना, अभी टाइम है एक्चुअली वो पैशन दिखाने का. किधर? एक्चुअल फील्ड पे. आपको मालूम है सत्ते पे सत्ता जो आप बोल रहे हो कि ये टाइम पे हम मारेंगे, बट आई शुड नॉट से, बट थोड़ा सा ना मुझे डाइसी लग रहा है. जबकि मेरा कॉन्फिडेंस लेवल ये टीम पे कभी भी कम नहीं होता है. क्यों लग रहा है? क्योंकि आपसे जो आगे वाली टीम है ना, उसने ना लीड इतना ले लिया है कि वो हमें जो है ना अपनी स्पीड 3 गुना करनी पड़ेगी, तब जाकर के हम उस लेवल पे आ पाएंगे. यस, जोरदार तालियां योगिता के लिए. सो ये कॉन्फिडेंस जो है ना वो चाहिए. कुछ भी हो जाए, कुछ भी मतलब कुछ भी हो जाए, लास्ट में अपना ही नंबर 1 का लेवल आना चाहिए, जो हमेशा रहा है. सत्ते पे सत्ता, फिर अगले साल और कोई दूसरा टैग या और कोई दूसरा स्लोगन देखेंगे, लेकिन ये जो है ना टीम दूसरे नंबर पे नहीं चाहिए. इरशाद बोला है तो मैं बोल देता हूं. एजेंसी थे मतलब तो ध्यान से सुनो. सिर्फ सोचो, मैं जो बोल रहा हूं ना, सुनना सिर्फ और सोचना. इंसान घर बदलता है, लिबास बदलता है. इंसान घर बदलता है, लिबास बदलता है, रास्ते बदलता है, दोस्त बदलता है, फिर भी परेशान क्यों रहता है? एग्जैक्टली. सो खुद को बदलने का टाइम है, क्योंकि वो खुद को नहीं बदलता है. मिर्जा गालिब ने कहा है, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और साफ आईना करता रहा. तो सोच बदलो. 18% से ऊपर और भी बहुत कुछ है. आईना साफ मत करो, आईना साफ पहले ही है. चेहरा साफ करो. 70 लाख का डिफरेंस आ चुका है. 70 लाख रुपए का डिफरेंस लेवल में आने के लिए
हम बात कर रहे हैं आगे जाने के लिए. ओके, सो वी नीड टू इंक्रीज द स्पीड. जैसे आज गेम खेला है वैसे एक्चुअल फील्ड में हमें बैटिंग करनी पड़ेगी. थैंक यू सो मच. यस सर, थैंक यू. ऐसा ही प्रेम, ऐसा ही आशीर्वाद आपका रहे. हम लोग डेफिनेटली, ये तो 3 गुना जाने दो, 5 गुना हम लोग स्पीड से आगे जाएंगे. ओके, थँक यू. मित्रांनो, ही ट्रॉफी कोणी विचारली का? ही कसली ट्रॉफी आहे? हा, कसली? बिझनेस. JFM मध्ये आपण ह्या वेळेस जे अभी आपण ने क्रिकेट खेला वो किसके लिए खेला? हेल्थ के लिए, बराबर, फिटनेससाठी. जो बाद में जो क्रिकेट खेलेंगे वो वेल्थ के लिए. जो वेल्थ का जो चालू होगा तो ये ट्रॉफी रोलिंग ट्रॉफी रहेगा. ये किसी के पास भी आ सकती है. इसका हकदार कौन है वो अपन देखेंगे ही अपन. ओके, ही ट्रॉफी ऑफिसमध्ये असेल. इंडिव्हिज्युअल येऊन फोटो काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. चला, आता आपण जे प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे ह्याला आपण सुरुवात करतोय. सर्वप्रथम स्पॉन्सर के दिल से. कुणी अशी अपेक्षा ठेवू नका तो हिट द बॉलला जर बॉल लागला नाही आणि मी जर प्राइज दिलेला असेल ते तुम्हाला रिटर्न मिळेल. ते आम्ही योग्य त्या माणसाला डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. हां, हातामध्ये मिळणार नाही आहेत. आणि ह्या टायमाला गणेश, एक चांगली गोष्ट होती, 100% लोकांचे पैसे आले होते. हां, 100% लोकांचे. यस, मंदाव दाता सुद्धा आले. ओके, हां हां, मग बस काय यार. तर स्पॉन्सर के दिल से मी विवेक सर आणि दानिश साहेबांना आमंत्रित करतोय. उनके साथ में अपने TFL कमिश्नर भी आइए. ए या ना, पहिलं काय या, ये पहिलं काय वुमन्स ना, मग हे शेवटचं नंतर घेऊ का? वुमन्स चॅम्पियनशिप TFL 2025 पहिलं होतं. मॅक्झिमम सिक्सेस टॉप 1 500. मंदाव दाता स्पॉन्सर. मंदाव या. जे स्पॉन्सर असतील त्यांना मी आमंत्रित करणार आहे. त्यांच्या हस्ते आपण प्राइज आपण डिस्ट्रीब्यूट करतो. आई थिंक उनके हाथ से करते ये प्राइज. हाँ, तो आप जब बैठिए प्लीज. हाँ, ये जो है उनके, हाँ चलो प्लीज सॉरी. स्पॉन्सर के हाथ से अपन करते. मैक्सिमम सक्सेस टॉप 1 अवार्ड गोज टू स्वाति शर्मा, 500 रुपीज.
आपल्याला सांगतोय ओपन करणं. आतमध्ये नोटा आहेत की नाही आपण चेक करूया पहिल्यांदा. जादूचे प्रयोग आहेत आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी. बघा नोट काढली. कडे या नोटा अशा कवकवीत आहेत आणि जसं आपलं टीम फाळुंकेचं काम असतं, काम कसं असतं आपलं एकदम कडक. तर कडक नोटा आहेत या सगळ्या. अशाच नोटा प्रत्येकाला आहेत अशा कडक. आणि याचं श्रेय जातं सचिन घोसाळकर यांना. सचिनने आणले 50,000 रुपये आणले होते असेच 100च्या नोट आहेत. हे थांब 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 उचल उचल. आणि जादूगार यांच्याकडून जादू झाल्यानंतर आपण पुढे होतोय. नेक्स्ट मोस्ट विकेट टेकर टॉप 3. मोस्ट विकेट टेकर टॉप 3. थर्ड प्राइज गोज टू स्पॉन्सर्ड बाय पंढरीनाथ ठाकरे अँड प्राइज गोज टू सरिता कुलकर्णी. पंढरीनाथ सर आपण यायचं या ठिकाणी. आणि मोस्ट विकेट टेकर नंबर 3 सरिता कुलकर्णी. नाव या म्युझिक, लिटिल म्युझिक. मोस्ट विकेट टेकर नंबर 2 स्पॉन्सर्ड बाय योगेंद्र ग्यार. प्लीज कम हियर योगेंद्र ग्यार. अँड गोज टू माया. आवाज आवाज. द मोस्ट विकेट टेकर टॉप 1 स्पॉन्सर्ड बाय संजय मडवी अँड प्राइज गोज टू सुजाता हडकर. मित्रांनो, सर्व स्पॉन्सर ज्या दानशूर आणि दिलदार व्यक्ती आहेत त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून एकदा आपण त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार मानूया. Now we are moving towards Women Championship Best Catch. Best Catch. Sponsored by Shantaram More sir. Please come here on the dais. Shantaram More. And Best Catch goes to Vaishali Wag. Women's Championship Best Catch. Now next. Women's Championship Best Fielder. Next one, Women's Championship Best Fielder, sponsored by Shantaram More sir, and goes to Best Fielder. Any guesses? Any guesses? Best Fielder goes to Mrs. Sada Chikshetty. That's Priyanka Chikshetty. थोडं 30 सेकंद थांबायचं. एक रील बनवणार आहेत आता आपण. And now next Women's Championship Best Bowler. Best Bowler sponsored by Shantaram More sir. Shantaram More sir आपण जायचं नाहीये. खूप पैसे लावलेत तुम्ही. या इकडे. Women's Championship Best Bowler Shantaram More sponsored goes to Sujata Hadkar. Bowler of the tournament Sujata Hadkar. Now we are moving forward. Women's Championship Best Batter, sponsored by same Shantaram More, and goes to Best Batter, Batsman of the tournament, Batswoman of the tournament, Rohit Sharma. That's Swati Sharma. Now we are going from Women's Championship Best Emerging Player. Best Emerging Player sponsored by Sridhar Bhosle. Please come here. And Women's Championship Best Emerging Player goes to त्या टीचर आहेत, शिक्षिका वर्षा पाटोळे. एका मॅच मध्ये त्या नॉट आउट राहिल्या होत्या शेवटपर्यंत. जोरदार टाळ्या.
वर्षा पाटोळे. And now Women's Championship ऑलराऊंडर प्लेयर, आपण MVP पण म्हणू शकतो त्याला. स्पॉन्सर्ड बाय लालजी पांडे. प्लीज कम हिअर. And Women's Championship all-rounder player for the TSPL 2025 goes to the captain of winner team, Maya. All-rounder means best fielding, best bowling and best batting goes to Maya. जोरदार टाळ्या. Now Women's Championship second runner-up team, sponsored by Kirti Kumar Patel. नंतर नाही, अजून नाही, ते नाहीच घेतलंय. ओके, ते नंतर. बरं, अच्छा, विशेष या ठिकाणी प्राइजेस काही काढलेले आहेत. बेस्ट फिल्डिंग साठी अजून एक प्राइज आलेला आहे संजय मडवी यांच्याकडून. आपण यायचं या ठिकाणी. संजय मडवी, बेस्ट फिल्डिंग साठी एक विशेष पारितोषिक अजून एक काढलेलं आहे. आणि गोज टू, आर यू शुअर? लॉक करू? सही जवाब योगिता रायते यांना आज आपण नाव ठेवलं. डीजे जॉन्टी रायते. जॉन्टी रायते यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. खूप सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी, क्षेत्ररक्षण. अँड नाव अजून एक विशेष पुरस्कार, फेअर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, स्पॉन्सर्ड बाय सरिता कुलकर्णी. अँड दॅट गोज टू कॅप्टन ऑफ प्रिन्सेस सुप्रिया भोसले. फेअर प्लेयर, जोरदार झाल्याच पाहिजेत. ज्या पद्धतीने स्पोर्ट्स खेळ त्यांनी दाखवलेला आहे, जोरदार टाळा कॅप्टन साठी. शी डिझर्व्स. येस, थँक्यू. नेक्स्ट, चला, चिकन लॉलीपॉपची सोय झालेली आहे सगळ्याची. थांबा, 7:45 होऊन 5 मिनिटं झालेली आहेत. मला माहिती आहे थरथरतंय तुम्हाला, म्हणजे थंडी वाजते. थांबा, सगळे उपाय आहेत प्रत्येकाला. हा, ते महत्वाचं आहे, ते जाऊन या लवकर. आणि जोडीने का जायला पाहिजे? अच्छा, ओके. हॅलो. नेक्स्ट, हे फक्त सांगतो मी. एक होतं, आता आपण चालू होतं मेन्स चॅम्पियनशिप. आता आपण फक्त ना 15,000 रुपये वाटले. हे ना इथे 35,000 रुपये आहेत जवळपास. एवढे आहेत. तर सगळ्यांनी शांत राहा. पुढल्या टायमाला लेडीजच्या पण आपण कॅटेगरीज इन्क्रीज करूया आपण. हा एक प्रयोग होता. तर सर्वप्रथम जे हिट सिक्सेस एकाने सुद्धा मारलेली नाही आहे, हिट द बॉल 12 रन्स, तर आपण 3 जणांना विभागून आपण देत आहोत. 1,111 रुपयाचं कीर्तिबाई पटेल यांनी स्पॉन्सरशिप दिली होती. त्याच्यामध्ये मला माहीत होतं या अगोदर असं काहीतरी होणार, म्हणून 100-100च्या नोटा दिलेल्या आहेत. ते तिघांना बोलवीन, नंतर तिघांनी ते वाटून घ्यायचे आहेत. सर, आता थोड्या वेळानेच वाटतील ते. लगेच इथेच वाटून घ्या. काय थोड्या वेळातच वाटतील. आता कॉन्ट्री होईल. वाटू दे ना, लगेच वाटू दे. हिशोबाला हिशोब एकदम लगेच. तर पहिलं नाव आहे संजय आंबे, दुसरं नाव आहे राजीव वडकर आणि दौलत राणे. तिघांनी यायचं आहे. कीर्तिबाई पटेल. चला लवकर. संजय आंबरे, राजीव वडकर आणि दौलत राणे.
हॅलो 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 संजय संजय जरा ते कोपच्यात जा आणि तिकडे जरा हे करून घे वाटणी. जा जा वाटणी वाटणी फोडू करून नको त्याला. घ्यायची. वाटणी करून घे जा. तुम्हाला इथे बसून करायची आहे तर बसून करू शकता किंवा बसून करायची आहे तर बसूनही करू शकता. नेक्स्ट ऑलराऊंडर स्पॉन्सर्ड बाय प्रशांत शिरसेकर गोज टू संतोष जाधव. एक फोटो काढ त्यांचा वाटणी करताना. प्रशांत शिरसेकर आपण या ठिकाणी यायचंय. संतोष जाधव वन ऑफ बेस्ट ऑलराऊंडर. ओके गेलेले संतोष जाधव नाही आहेत. नेक्स्ट ऑलराऊंडर कीर्तिकुमार भाई पटेल स्पॉन्सर्ड गोज टू नितिन पाटील. कीर्ति भाई आइए. स्पॉन्सर्ड बाय कीर्ति कुमार पटेल गोज टू ऑलराउंडर स्पॉन्सर्ड बाय कीर्ति भाई पटेल गोज टू जॅकी चंद पाटील. जॅकी चंद पाटील साठी जोरदार टाळ्या. सी ओके. अँड संजय वाटणी केली का? आणि ते वरचे 11 रुपयाचं ते जीपे केले ना. वा गोड गोड. ये होईना बात ये होईना बात. येस नेक्स्ट फर्स्ट हॅट्रिक ऑफ द विकेट्स. जो दुपारी बोलला होता निराश होऊन मी जातो घरी. घरी काय सांगू काहीच नाही घेऊन आलो आणि संध्याकाळी अचानक गेम चेंज आणि घेऊन जातो हॅट्रिक. लेकीला सांग मी काहीतरी घेऊन आलोय. गोष्ट प्रकाश बिजाली स्पॉन्सर्ड बाय विलास निकम. प्राइज अमाउंट आहे 1000 रुपये. आज ते कमावून विचारतात मित्र हे पण पैसे वाटणार आहेस का ते विचारतायत ते संजयने सगळ्यांना वाटले. तो संजय मला वाटतं प्रकाश लेकीसाठी गिफ्ट घेऊन जाईल. थर्ड हॅट्रिक 6 रोख रक्कम 500 स्पॉन्सर्ड बाय संजय मडवी. पाणी ठेवा आणि इकडे या. स्पॉन्सर्ड बाय संजय मडवी गोज टू रुपेश पवार. थर्ड हॅट्रिक 6 रोख रक्कम 500 संजय मडवी रुपेश पवार. त्यानंतर सेकंड हॅट्रिक 6 रोख रुपये 750 मंदार दातार यांच्याकडून रुपेश पवार. परत या. आणि फर्स्ट हॅट्रिक 6 रोख रक्कम 1000 रुपये गोज टू मिस्टर सदाचिक शेट्टी. कल्याणला जायचा खर्च सुटलेला आहे या ठिकाणी. स्पॉन्सर्ड बाय विलास निकम. नेक्स्ट कॅटेगरी मॅक्झिमम सिक्सेस टॉप 3 रोख रक्कम 500 रुपये स्पॉन्सर्ड बाय दीपक पारख सर. प्लीज कम हियर and goes to maximum success top 3 आतिश वैद्य. 7 6 मारलेले आहेत. 7 जोरदार टाळ्या वाजवा आतिशसाठी. मॅक्झिमम सक्सेस टॉप 2 रोख रक्कम 750 स्पॉन्सर्ड बाय दीपक पारख गोज टू 8 6 मारून भूषण आंबेकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. लाईव्ह पाडू नका. अँड मॅक्झिमम सिक्सेस टॉप 1 रोख रक्कम 1000 स्पॉन्सर्ड बाय दीपक पारख आणि सिक्सेस आहेत इन्फिनिटी रुपेश पवार. 23 षटकार. आणि हे 20 टोटल 40,000 झाले.
Maximum 4, top 3, sponsored by Deepak Parekh sir, goes to Nitin Patil. Then maximum 4, top 2, रोख रक्कम 500, sponsored by Deepak Parekh. 3 चौकार, आतिश वैद्य. Jackie Chan Patil. Maximum 4, top 2, रोख रक्कम 500, दीपक पारख, आतिश वैद्य. आणि मॅक्झिमम 4, टॉप 1, रोख रक्कम 750, स्पॉन्सर्ड बाय दीपक पारख. पुन्हा एकदा रुपेश पवार. तू थोडा वेळ इकडेच थांब. ओके, नेक्स्ट बेस्ट फिल्डर, मेन्स चॅम्पियनशिप बेस्ट फिल्डर, टॉप 3, रोख रक्कम 500, स्पॉन्सर्ड बाय दीपक पारख सर, गोस टू घराण्याचो मालक वासुदेव चेडवणकर. रोख रक्कम 500 रुपये, दीपक पारख बेस्ट फिल्डर टॉप 3. नेक्स्ट बेस्ट फिल्डर सेकंड, रोख रक्कम 750, स्पॉन्सर्ड बाय दीपक पारख, गोस टू अनिल कदम. सुंदर असे झेल अनिल कदम यांनी घेतले, त्याच्यावर लोकांना विश्वासच नव्हता. अँड बेस्ट फिल्डर नंबर 1, रोख रक्कम 1000, स्पॉन्सर्ड बाय दीपक पारख, गोस टू सदाचा भाऊ आनंद शेट्टी. तू उठत होता. आनंद सरांसाठी जोरदार टाळ्या. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. येस, नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड्स. मोस्ट जोशीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट टॉप 4, चौथा क्रमांक, रोख रक्कम 500 रुपये, स्पॉन्सर्ड बाय वर्षा पाटोळे. And goes to Dadu Sanjay Madhvi. Best जोशीला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वर्षा पाटोळे, संजय मडवी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. जोशीला प्लेयर वर्षा पाटोळे. आपण थांबायचंच आहे. अच्छा, एक स्टेप. म्युझिक म्युझिक नाचायला सांगतायत. ठीक आहे ठीक आहे. ओके, थँक्यू. मोस्ट जोशीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट टॉप 3, रोख रक्कम 750, स्पॉन्सर्ड बाय वर्षा पाटोळे, गोस टू टोटवलेला आहे राजेंद्र पद्मन. कमान टोटवलेला आहे. सुंदर स्कोरिंग त्यांनी सांभाळली आणि खूप छान पद्धतीने स्कोरिंग सांभाळली या ठिकाणी. टोटवलेला आहे. डान्स सर, डान्स करायचंय, डान्स करायचंय का सर? ओके, नेक्स्ट. थँक्यू वर्षा मॅडम. मोस्ट जोशीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट टॉप 2, रोख रक्कम 1000, कीर्तिकुमार पटेल, स्पॉन्सर्ड बाय अँड गोज टू अनंता शिंदे. अनंता शिंदे यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने टुर्नामेंट सांभाळले आणि खूप छान पद्धतीने समालोचन केलं. सो जोरदार टाळ्या अनंता शिंदे. अँड मोस्ट मंदार जोशीला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट टॉप 1, रोख रकम 1500, लालजी पांडे, स्पॉन्सर्ड. लालजी भाई आप आ जाइए और उसको भी लेके आइए, उसको भी लेके आइए. गोस टू संदीप कांबे. मोस्ट जोशीला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट टॉप 1. एकदा संदीप साठी जोरदार टाळे झाले पाहिजे. संदीप सकाळी एनर्जी होती ती आता सुद्धा एनर्जी आहे. सेम एनर्जी. येस.
येस थँक्यू अच्छा नाचायचं नाचा नाचा Yes, thank you. That's the most Mandar Joshila player of the tournament. जोशीला फक्त मला बोलता येत नाही म्हणून मी मंदार जोशीला बोलतोय. सो थँक्यू मंदार जोशी. आपण कुठे आहात? येस येस मंदार जोशी साठी जोरदार टाळ्या. नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. ओके ओके एक मिनिट. जोशीला प्लेयर खूपच मित्रा सकाळी 9 वाजल्यापासून एवढे एनर्जी आणि ते उन्हामध्ये एवढं शक्य नसतं. तर आपल्या टीम साळुंकेकडून सुद्धा त्याला 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आपण देत आहोत. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे यार. मंदार जोशीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नंबर 1. ए वेडे यार रडू नकोस. नाव वी आर अरे थांबा त्याला बोलायचं. सो मित्रांनो आलाप सरांना पहिला धन्यवाद. सर्वजण इथे बोलत असतात की अरे तुझ्याकडनं एवढी एनर्जी येते कुठून. ॲक्च्युली मी ना या इव्हेंटची वाट बघत असतो कारण की हा इव्हेंट माझ्या जवळचा आहे म्हणून मी वर्षभर वाट बघतो आणि जो काय माझा आनंद आहे तो या ठिकाणी मी व्यक्त करतो. मला खूप मजा येते तुमच्यावरती आनंद करण्यासाठी, नाचण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. खरोखरच मला खूप बरं वाटतं. आणि फर्स्ट ऑफ ऑल मला अजून एक सांगा असं वाटतं की मी जे ग्रुपवरती तुमच्याकडनं मला एकच साथ हवे की मी जे ग्रुपवरती व्हिडिओ वगैरे टाकत असतो तुम्हाला माहिती आहे काय करायचं असतं. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. थँक्यू. हे आनंदाश्रू आहेत मित्र रडायचं नाही बिलकुल. थोड्या वेळाने तू हसणार आहेस आम्हाला माहिती आहे. नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. मोस्ट विकेट टेकर टॉप 3 रोख रक्कम 500 स्पॉन्सर्ड बाय योगेंद्र घ्यार and goes to with 3 wickets प्रशांत शिरसेकर. शिरसेकरांनो येवा आणि आपलो मान घेवा. मोस्ट विकेट टेकर टॉप 3 रोख रक्कम 500 योगेंद्र घ्यार यांच्याकडून प्रशांत शिरसेकर. त्यानंतर मोस्ट विकेट टेकर टॉप 2 रोख रक्कम 750 प्रशांत शिरसेकर. आपण इथे थांबायचंय कारण ही स्पॉन्सरशिप तुमच्याकडून आहे. मोस्ट विकेट टेकर टॉप 2 रोख रक्कम 750 स्पॉन्सर्ड बाय प्रशांत शिरसेकर गोज टू विथ 4 विकेट्स संजय आमरे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. झालं नाव मोस्ट विकेट टेकर टॉप 1 रोख रक्कम 1000 स्पॉन्सर्ड बाय विलास निकम अँड गोज टू जो दुपारी घरी चालला होता काहीच नाही म्हणून पुन्हा एकदा विथ 7 विकेट्स प्रकाश बिजाली. भल्या भल्याला जाऊन विचार फक्त माझं नाव. भल्या भल्याला जाऊन विचार फक्त माझं नाव. थँक्यू. एकच सांगेन मित्रा आयुष्यात कधी हार मानू नको. दिवस काय संध्याकाळ कशी बदलेल तुला समजणार नाही. विलासने 1000 रुपयाचं स्पॉन्सरशिप केली होती आणि अवॉर्ड गोज टू प्रकाश. आणि मी मगाशी काय ते बोललो होतो की भूषणची जर विकेट घेतलीस तर मी तुला 1000 रुपये देईन. तर ते 1000 रुपये लगेच इमिजिएटली विलाससाठी. Thank you. Now we are moving forward for fair player of the tournament. 2 पारितोषिके आहेत. सेकंड फेअर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट रोख रक्कम 500 स्पॉन्सर्ड बाय प्रशांत शिरसेकर अँड इट्स गोज टू द हँडसम हंक ऋतिक रोशनचा छोटा भाऊ विलास निकम. भल्या भल्याला जाऊन विचार फक्त माझं नाव. भल्या भल्याला जाऊन विचार फक्त माझं
द फर्स्ट फेअर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, रोख रक्कम 750, स्पॉन्सर्ड बाय कीर्ती कुमार पटेल, अँड इट्स गोज टू तुडतुड्या माणूस, सगळ्यांचा लाडका विनर संघाचा कोच मंदार दातार. भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव, भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव, भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त हिचं नाव, भल्या भल्यांना जाऊन विचार फक्त हिचं नाव. थँक्यू डीजे. त्याला स्वतःला विश्वास नाहीये, पण हो मित्रा, खरं आहे, तू फेअर प्लेयर टुर्नामेंट आहेस. तिथे बाहेर फन फेअर चालू होती. ओके, नेक्स्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स, एक विशेष प्राइज या ठिकाणी स्पॉन्सर्ड बाय प्रशांत शिरसेकर. प्लीज कम हियर प्रशांत जी. अँड इट्स गोज टू मिस्टर संतोष जाधव. मग आता हे घे, मला देऊ. तुझ्या माग माग किती घोळ. ओके, येस. टीम्स आता हे बघ ना, हे सगळं द्यायचं, हे द्यायचं. आणि माहिती आहे मला आता हे झालं होतं. ओके, तुला मी हो चालेल. मित्रांनो, आता मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द वुमन, हे सगळं प्राइजेस आता आपण डिस्ट्रीब्यूट करतोय. तर मी दानिश सर आणि विवेक सरांना आमंत्रित करतोय स्टेजवर, प्लीज. तर फर्स्ट मॅच, तू इथे बस ना, जर मला हे वाचू दे. पहिली मॅच होती सुपरस्टार आणि यंगस्टार. विनर टीम इज अ यंगस्टार आणि अवॉर्ड गोज टू संतोष जाधव. संतोष जाधव नाहीये, तेच असंच करावं लागेल. त्याच्यानंतर टीम एशियन आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन ऑफ द मॅच गोज टू कोण आठवते का मॅच? रुपेश पवार. 14 बॉलमध्ये 49 रन, 49 रन इन 14 बॉल. गाणं पण ते ह्याला समजलं, त्याला डीजेवालेला, कारण यंदा याचं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे. टीम क्वीन्स आणि टीम एंजल्स कोण असेल मॅन ऑफ द मॅच? अवॉर्ड गोज टू माया. बॉलिंग किती, 1 ओव्हर. डीजे वाला, डीजे बजाव. टीम सुपरस्टार आणि रेड कार्पेट. मॅन ऑफ द मॅच गोज टू प्रशांत शिरसेकर. टीम कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि टीम हेल्प. एक तरी गेस करा ना, कोण असेल मॅन ऑफ द मॅच? येस, सही. अवॉर्ड मॅन ऑफ द मॅच गोज टू रवींद्र पवार. आणि टीम एंजल्स मॅन ऑफ द वुमन गोज टू स्वाती शर्मा. काही कुठे काही
संघ रेड कार्पेट विरुद्ध यंग स्टार. मॅन ऑफ द मॅच विलास दंडगुळे. 11 चेंडू 28 धावा. कीर्तिबाई, TSBL कमिश्नर कीर्तिबाई, आप जहां कहीं भी हो, संघ ॲश्युअर विरुद्ध संघ हेल्थ प्रो. आठवी मॅच 7 बॉल मध्ये 20 धावा. जितेंद्र राठोड. नववा सामना टीम प्रिन्सेस विरुद्ध टीम क्वीन्स. 7 चेंडू मध्ये 17 धावा. अपर्णा बांगर. ओके, 10वा सामना कॉम्प्रिहेन्सिव्ह विरुद्ध यंग स्टार. 20 चेंडू 59 धावा. रुपेश पवार. कर्दनकार रुपेश पवार. टीम सुपरस्टार विरुद्ध टीम हेल्थ प्रो. आतिश वैद्य. थर्ड प्लेस साठी जो सामना झाला यंग स्टार विरुद्ध सुपरस्टार. मॅन ऑफ द मॅच मेडन ओव्हर विथ अ हॅट्रिक. स्वतःहून यायचंय, मी बोलवणार नाही. प्रकाश बिजाली. TSBL रेफरी तेजस मनेरीकर सर, आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण तिथे जॉईन व्हायचंय. वुमन्स फायनल टीम क्वीन्स विरुद्ध टीम एंजल्स. 4 चेंडू मध्ये 8 धावा. सदाची बायको प्रियांका चिकशेट्टी. जोराडा. मेन्स फायनल कॉम्प्रिहेन्सिव्ह विरुद्ध हेल्थ प्रो. मॅन ऑफ द मॅच कर्दनकार रुपेश पवार. डीजे शेवटच्या मॅचला तू खेळलंस की या लोकांना खेळवलंस हेच कळलं नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द मॅच रुपेश पवार. चला महिलांमध्ये मॅन ऑफ द सिरीज लिहिलंय. महिलांमध्ये वुमन ऑफ द सिरीज गोज टू माया चव्हाणगीर. चला आता बेस्ट बॉलर, बेस्ट वुमन बॉलर सुजाता हाडकर. फुगीरपणाच्या बाता करीत बेस्ट फिल्डर फीमेल गोज टू जॉन्टी रायते. जॉन्टी रायते. तुझ्यासाठी आसने बनार कोणीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात. कोणीच नव्हते रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी बेस्ट फिल्डर मेल गोज टू सदाचा भाऊ आनंद चिकशेट्टी. कोणीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात. कोणीच नव्हते
the tournament, male. बेस्ट बॉलर जो दुपारी घरी चालला होता, प्रकाश बिजाली. One more woman best fielder goes to again Maya. Best batter of the tournament means goes to आतिश वैद्य. यशवंत सर, आतिश वैद्य. Player of the series मेन्स. प्लेयर ऑफ द सिरीज मेन्स. एनी गेसेस? नाही, त्याचं नाव रुपेश नाहीये. कर्दनकार रुपेश पवार. Batter female goes to Lady Rohit Sharma, Swati Sharma. जोरदार टाळ्या यार. 8-20 झाले. जोरदार टाळ्या. नाही, अजून वेळ आहे. आताशी 8-20 झाले. आता इतक्यात जेवणार नाहीत ही लोक. चला नेक्स्ट सेगमेंट प्लीज. मान्यवर, आपण थकला असाल तर थोडा बसू शकता. ओके. नाही, अवे वो थकने वाले लोग नहीं है. मग चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, वुमन चॅम्पियनशिप काय टीमचं नाव आठवतोय. थांबा. टीमचं नाव काय? टीमचं नाव आठवत आहे. प्रिन्सेस मध्ये आहेत ना. आणि यांना एकच आहे का? दोन आहे. दोन आले ना. आणि 55 आणि कोण आहे? संजय मध्ये 3 नंबरला होती. कुठली टीम? कुठली टीम? प्रिन्सेस. वुमन चॅम्पियनशिप टीम प्रिन्सेस. तर त्या होत्या म्हणून तुम्ही जिंकला. तर एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडून यांच्यासाठी. या या सगळ्यांनी या. हा, चल हे घे, यांच्या हातात दे. हे दे ना. हे आप ही टालोगे क्या? उनको लेडीज को किसको बुलाओ डालने के लिए? लेडीज को बुला लो. पाया इकडे. हे सविता कुलकर्णी या. नाही, या इकडून या. दे दो उनके. हे घ्या तुम्ही. या इकडे जर डिस्ट्रीब्यूट करा ना. आणि इथे थांबा तुम्ही. चला घ्या लवकर घ्या. जा अर्ध्याने तिकडे जा, अर्ध्याने इकडे.
चलो चलो जल्दी जल्दी आणि थांबा इथेच. पुष्पा ए थांबा इकडेच या. हा नाही हिला हा एक्स्ट्रा ते देऊन टाक ना. देऊन टाक या या इकडे इकडे या. जोरदार टाळ्या वाजवूया टीम प्रिन्सेस साठी. थांबा एकदा यांचा घेऊया फोटो फक्त. सर काय घ्या नाही एवढ्या कुठे एक काम ना तुम्ही वगैरे टीम प्रिन्सेस साठी जोरदार टाळ्या. खूप छान खेळले, खूप छान असं बॉन्डिंग तुमच्यामध्ये होतं. टीम प्रिन्सेस साठी जोरदार टाळ्या. आता बोलू. टीम प्रिंसेस साठी जोरदार टाळ्या. जीतीने खेळण्यात कीर्तिबाई पटेल जी, आपको मैं यहाँ पे आमंत्रित करता हूँ. कीर्तिबाई आणि संजय मडवी सर, आपण सुद्धा या ठिकाणी यायचे. संजय तुम्हाला कीर्तिबाई घर गए. 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. 1000 आणि 500. 1000 होतं कीर्तिबाई पटेल यांच्याकडून आणि 500 रुपीज होतं संजय मडवी यांच्याकडून. तर संजयला दादूफला मी रिक्वेस्ट करतोय की तू कॅप्टन. जोरदार टाळ्या टीम प्रिन्सेस. ओके सगळ्यांनी बसून घ्या, सगळे बसा. हॅलो 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 सगळे बसा. कोणाला सगळे एक मिनिट. अरे हे उठला कशाला. अजून प्राइजेस आहेत, सरप्राईज गिफ्ट पण आहेत. येणार काय येणार. ऍश्वर अख्खी गायब झाली आहे. ही लाईन कुठे आहे. ऍश्वर टीम कुठे आहे. ऍश्वर अख्खी टीम गायब आहे. मित्रांनो नाही लेडीजचं नाही. ऍश्वरचं काय असेल तर देऊ नका कोचला. मी आपल्या लेडीज टीमचे तिन्ही कोचला इकडे आमंत्रित मी करतोय. इकडे तिन्ही कोच भूषण आंबेकर, जितेंद्र राठोड आणि यशवंत पवार. काय झालं. लवकर फास्ट. चला लवकर. भूषण आंबेकर लवकर. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी पूर्णपणे जे काय चाललंय तुमचं बसून घ्या ना. त्याचप्रमाणे ज्यांनी 1.5 महिना सगळ्यांच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये म्हणजे वेळेचं काही तमा न बाळगता त्यांचा किमती वेळ आपल्या प्रॅक्टिस सेशनसाठी दिला. त्या दोघांना पण मी आमंत्रित करतोय. संदीप कांबे आणि विवेक पांडे. एक छोटासा टोकन आपला या 5 जणांना आपल्या टीम साळुंकेकडून एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. जोरदार टाळ्या. ऍटलिस्ट लेडीज वुमन्स तुम्ही तरी टाळ्या वाजवा जोरदार. तुमचे कोच या ठिकाणी ज्यांनी तुम्हाला सहकार्य केले गेले काही दिवस ते तुमच्या सोबत होते आणि तुमचा खेळ आज त्यांच्यामुळेच बहरला आहे. सो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत.
5 पांडव करतात तांडव. चलो नेक्स्ट. काय काय हॅलो 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 हा तो खंबाच आहे. कांबे तिकडे मागे. झालं ना काय सेकंड टीम ए ती काय वे यशवंत ग्लेनफेडीचे जास्त वजन 2 आहेत. हा एअरपोर्ट वरून थेट. मी सुप्रिया आणि अजून कोण आहे. मीना कुठे गेली इथली. मीना गेली. मीना ये तू ये फर्स्ट रनर ऑफ टीम क्वीन्स प्लीज. टीम क्वीन्स हे आवाज करायला सांग ना. डीजे जगे प्रत्येकाला माया टीम क्वीन्स. सिल्वर मेडल रनर ऑफ टीम. मीना मॅडम लवकर यायचंय. थांबा इथेच. हा कॅप्टन कुठे. कॅप्टन धावत या. बस ना मग तू आलीच नाही तेव्हा जेव्हा बोलवलं तेव्हा. थांबा नाही तू जा चला. जोरदार टीम क्वीन्स. सरिता मॅडम आणि सुप्रिया मॅडम आपण या ठिकाणी यायचे. हा तेच ट्रॉफी देऊया. अजून काय ते इनका करते हो. आणि सगळ्यांनी लेडीज क्या हुआ. हा मग मी कुठे बोलवलंय पण नाही कोणी बोलवलं. तुम्ही आवाज दिला ना सरिता मॅडम. नाही बसायला सांगितलं. भाफ होतोय. तुम बैठो हम बुलाता है बाद में. बैठो तुम. मेंस थोड़ा इंतजार के बाद आपको ट्रॉफी मिलेगी. जल्दी आ जाओ. लेकिन थर्ड पोजीशन मेंस चॅम्पियनशिप टीम सुपरस्टार प्लीज. आणि हा होय जल्दी ए ते चॅम्पियनशिपचं आहे का वैभव चॅम्पियनशिप. हा तिथे जोरदार टाळ्या. टीम सुपरस्टार थर्ड पोझिशन.
मिनिट थांबायचंय. दीपेश गवाळे 2222. हॅलो, दीपेश गवाळेंकडून 3 नंबर रँकला 2222च्या टीमसाठी पारितोषिक होता टीम सुपरस्टार. नेक्स्ट सेकंड टीम, टीम हेल्प प्रो. सेकंड रनर अप टीम, फर्स्ट रनर अप टीम, रनर अप टीम. रनर अप रनर अप टीम टीम हेल्थ प्रो. चला या थांब. टीम हेल्थ प्रो. त्यांच्या हातात दे ना. जोरदार टाळ्या टीम हेल्थ प्रो साठी. टीम हेल्थ प्रो. यशवंत सर. टीम हेल्थ प्रो साठी जोरदार टाळ्या. रनर अप for the TSPL 2025 Men's Championship and the very beautiful trophy for the runner-up team Health Pro. The beautiful trophy given by Mr. Danish sir. Runner-up team Health Pro. Music. Music, music, music. टीम हेल्थ प्रो साठी जोरदार टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. म्युझिकही झालं पाहिजे, पण म्युझिक कुठे दिसत नाहीये. टीम हेल्थ प्रो रनर अप फॉर द TSPL 2025. आता एकच आहे ना. Congratulations, Team Health Pro. You played really very well, guys. झालं ना. एकच आहे ना. गोल्ड. हा गोल्ड आणि ते. ट्रॉफी पहिल्या माळ्यावर आहे, सगळ्यांनी बघून घ्यायचंय. ट्रॉफी पहिल्या माळ्यावर आहे, फर्स्ट फ्लोअरला. लिफ्टने आपण जाऊ शकतो. या 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 इकडे या. दीपेश गवाळे यांच्याकडून 3333चं तुम्हाला रोख पारितोषिक होता. वसूल. मोर्या. कोचला सांगा. टीम हेल्थ प्रो. चलो नेक्स्ट. सर नेक्स्ट. It's almost 8:40. Women's first championship winner, Team Angels. Team Angels. कविता कुलकर्णी आता या. Women's champion, Team Angels.
टीम एंजल्स चला लवकर. ट्रॉफी आजच घ्यायची आहे. And the winner, Team Angels! Champion for the TSPN League 2025 Women's Championship, Team Angels. Team Angels. सगळे जाताना बॉटल्स सुटायला, बॉटल्स ज्या खाली टाकलेत तुम्ही मैदानामध्ये त्या बॉटल्स सगळे जाताना बाहेर घेऊन जायचे आहेत. पण नेक्स्ट रोख रक्कम 2500. 2500 cash reward goes to winning team. अरे लाईव्ह इकडे चालू आहे या बाजूला. लाईव्ह या बाजूला चालू आहे. तिकडे त्या बाजूला. Hello. Best coach trophy goes to Yashwant Pawar. Hello. आवाज. Best coach. Music. आणि या माईकचा पण आवाज आहे. Hello. सगळ्यांनी जाताना या बॉटल्स मात्र बाहेर घेऊन जायचे आहेत. आपली जबाबदारी समजून कोणी कचरा इकडे खाली करू नका ग्राउंड मध्ये. कृपया सहकार्य करा. खूप साऱ्या बॉटल्स खाली पडलेले आहेत. मेन्स चॅम्पियनशिप अवॉर्ड गोज टू टीम कॉम्प्रेन्सिव्ह आणि टीम कॉम्प्रेन्सिव्ह साठी 5555 प्राइज कॅश प्राइज सचिन घोसाळकर यांच्याकडून आहे. सचिन घोसाळकर प्लीज. The winner of the TSPL 2025 under captainship of Bhushan Ambekar and the coach Bandata, Team Comprehensive. Congratulations to Team Comprehensive. You played really very well and proud winner for the TSPL 2025. All our champions. You guys really played very well and best wishes for next year. Guys, we are winner of TSPL 2025, Team Comprehensive.
विनंती करतो दानिश सर आणि बाबर सरांना विनर संघाचा चषक हा विनर संघाकडे द्यायचा आहे. Congratulations, congratulations team comprehensive. जोरदार शाउट आउट करा टीम कॉम्प्रिहेन्सिव्ह. चला चॅम्पियनचा बोर्ड लावून घ्यायचा आहे. कर्णधार भूषण आंबेकर, कोच मंदार दातार आणि त्यांची टीम, कर्दनकार रुपेश सोबत सर्व टीम कॉम्प्रिहेन्सिव्ह. द विनर फॉर द TSPL 2025. Come on, let's shout out Team Comprehensive. सर प्राइज आहे मागे. थांबा 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 थांबा. रोख रक्कम 5,555 प्राईज सचिन कोसळकर यांच्याकडून. फायनली टीम कॉम्प्रिहेन्सिव्ह. सगळ्यांनी खाली टिश्यू पडलेले आहेत ते पण उचला. बाटल्या तर उचलल्यात, तुम्ही खूप सगळे छान आहात, सहकार्य करताय, पण हे टिश्यूज वगैरे जे काही पडले ते पण आपण उचलायचे. कोणताही कचरा ठेवू नका. जोरदार टीम कॉम्प्रिहेन्सिव्ह.